एकदा तुला शुभेच्छा, अभिनंदन. अगदी चेतन आमच्या बरोबर होते, ज्यांना मिळाला मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार. तर पुन्हा एकदा रात्रीमध्ये पुन्हा एकदा एक धारदार क्रिकेट नमो चषकाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटेल. लाईव्ह ॲक्शन सुरू असेल आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा आवाज ऐकायला भेटेल अगदी सुमित सोरवणे सरांचा. थँक्यू. नमस्कार मंडळी. स्वर्गीय संदीप कदम मेमोरियल कप अर्थात नमोचषक 2024 आज स्पर्धेचा जर आपण पाहिले तर एक तालुका एक संघ आणि त्या हाफमध्ये आपण तर दोन विजेत्या संघांमध्ये असणारी सुरू असणारी मॅच आहे. ज्ञानेश्वरी 11 मोहोळ आणि त्यांच्या विरुद्ध जर आपण इथे पाहिले गेले तर वीर मराठा वॉरियर्स स्पेन हे दोन संघ आहेत. खोलवट टप्प्याचा बॉल होता तिथे आपण जर पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे सुशांत आणि समीर ही जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये असेल. गोलंदाज सैर असणारे पुन्हा त्या मैदानामध्ये पाहिजे. षटक क्रमांक पहिले घेऊन बॅकफुटला चेंडू आपण पाहतोय खेळून काढला जाईल लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर मध्ये आणि चेंडू आपण पाहतोय जाईल सीमारेषेच्या बाहेर आलेला हा चौकार आहे. सुशांत मोकल यापूर्वीच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिले तर एक जबरदस्त बॅटिंग करताना त्यांना आपण पाहिलेले. सहा षटकांची मॅच आपण इथे जी पाहणार आहोत. कोलवट टप्प्याचा बॉल तिथे आपण मैदानामध्ये आपल्याला जो पाहायला मिळाला आणि चेंडू जर आपण इथे पाहिले तर मैदानामध्ये डॉट इथे जमलेला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक संपलं जाईल. पहिलं एक षटकाचा खेळ संपलेला आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जर आपण इथे पाहिलं की स्कोरबोर्डवरती वीर मराठा वॉरियर्स स्पेन संघाची धावसंख्या आहे 7 धावा. ज्या धावफलकावरती ते असणार आहे. एकही फलंदाज आतापर्यंत बाद होऊ शकले नाहीये. 6 षटकांची मॅच आहे. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं संपवायची. 6वं षटक 25 मिनिटाच्या आत हे तुम्हाला सुरू करणं बंधनकारक आहे. सुशांत मोकल आपण पाहतोय ते मैदानामध्ये बॅटिंग करतायत आणि सातत्याने आपण जर पाहिलं तर पेण तालुक्यामध्ये चर्चेत राहणारे खेळाडू आहेत. विशेषतः जर आपण पाहिलं गेलं तर त्यांना गोट्या नावाने संबोधलं जातं आणि टोपण नावाची किमया वेगळीच असते. अनेक वेळा खेळाडूंना त्याचं जे प्रॉपर नाव आहे त्या नावाने ओळखलं जात नाही, परंतु टोपण नाव घेतलं की प्रत्येकाच्या लक्षात तो खेळाडू येतो. आता पाहिजे गोलंदाजीसाठी गोलंदाज इथे मैदानामध्ये येणार आहे. षटक क्रमांक आपण पाहतो दुसरं घेऊन लखन गावडे माफ करा गोलंदाजीसाठी तयार असतील. 6 षटकांची मॅच आहे. 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 निभवावे लागणार आहे. गोलंदाज तयार. पहिला बॉल लखनचा खोलवट टप्प्याचा बॉल होता तिथे आपण पाहतो चेंडू खेळून काढला जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक चांगलं पाहायला मिळालं. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा देखील तिथे प्रयत्न होणार आहे. 2 धावा यावेळी मैदानामध्ये पाहिजे घेतल्या जातील. या 2 धावेंच्या मदतीने संघाचं धावफलक आता इथे पाहिजे पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्डवरती 9 धावा धावफलकावरती आहेत. कालही आपण चर्चा केली की ज्यावेळेस खऱ्या अर्थानं 2007चा वर्ल्ड कप समोर आला आणि भारतीय संघाचं नेतृत्व महेंद्रसिंग धोनी यांच्याकडे सोपवलं त्यावेळेस महेंद्रसिंग धोनीने बऱ्याचशा खेळाडूंना मात्र संघाच्या बाहेर ठेवलं आणि त्याने ओळखलं बॅटिंग महत्त्वाची, गोलंदाजी महत्त्वाची, परंतु त्याही पलीकडे आपल्याला फिल्डिंग एफर्ट लावणं गरजेचं आहे. आणि भारतामध्ये आलेला आपण पाहतो T20 विश्वचषक रिव्हरचा फटका इथे होता. अपील मैदानामध्ये खूप मोठी जरूर झाली आणि पंच मात्र आपल्या निर्णयावरती तिथे ठाम आहेत. खूप मोठी अपील आहे परंतु त्या अपीलमध्ये फारसा विश्वास नसणार आहे. धावफलक इथे आपण पाहतोय मैदानामध्ये स्थिर असणार आहे. स्कोर कार्डवरती आपण जर पाहिले गेले तर पुन्हा एकदा जबरदस्त आत्मविश्वास जो आपल्याला इथे पाहायला मिळाला, परंतु त्या आत्मविश्वासामध्ये पाहिजे तितकी भर आहे का. यापूर्वीच्या मॅचमध्ये जर आपण पाहिले गेलं तर समीर फार वेळ मैदानाच्या उभा राहू शकला नाही. तो पहिल्या चेंडूवरती बाद झाला होता. खोलवट टप्प्याचा बॉल इथे आणि मिड ऑफ मध्ये विकेट परतावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त मॅच. लोड फुल टॉस होता आणि तिथे आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे समीरला मात्र परतावं लागतंय. विकेट आली आहे.
वीर मराठा वॉरियर्स पेन आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहिले गेले तर ज्ञानेश्वरी 11 मोहोळ हे दोन संघ आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये आहेत. नवीन फलंदाज आता इथे मैदानामध्ये दाखल इथे होणार आहे. विकेट येताना पाहायला मिळाली लखन गावडे आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आले. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या, त्यानंतर चेंडू डॉट आला, तिसऱ्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर तो जल्लोष आपल्याला पाहायला मिळाला. एका बाजूला जर आपण पाहिले गेले तर पेन परिसरातील संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला जर आपण इथे पाहिले गेले तर सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील हा संघ. प्रकाश झोतातील असणारी क्रिकेटची स्पर्धा आहे. पुणे जिल्ह्यात जर आपण पाहिलं तर मिनी वर्ल्ड कप म्हणून देखील ज्या क्रिकेटच्या स्पर्धेला संबोधलं जातं, माउंट क्रेझी स्पोर्ट क्लब यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्वर्गीय संदीप कदम मेमोरियल कप अर्थात नमो चषक 2024 जयदीपजी खापरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेला आपण पाहतोय नमो चषक. महाराष्ट्र राज्याच्या कार्यसम्राट आमदार म्हणून मात्र ज्यांचं नाव घेतलं तर सौभाग्यवती उमाताई खापरे यांचं वेळोवेळी असणारं मार्गदर्शन, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सातत्याने जर आपण पाहिलं तर या परिसरामध्ये विकासाची मुहूर्तमेढ उमाताई खापरे यांच्या माध्यमातून रोवली गेली. यावेळी रणव थोडासा आपण पाहतोय चुकला जाईल, डेड बॉल इथे पंचांनी मात्र घोषित केलेला आहे. स्कोर कार्डकडे मी तुम्हाला पुण्यात घेऊन जातोय. धफलकावरती 9 धाबा. यावेळी पाहिजे मैदानामध्ये काहीसा चेंडू मात्र तिथे समजू शकलेला नाहीये. चेंडू आपण पाहतोय इथे पूर्णपणे डॉट असणार आहे. लखन गावडे जबरदस्त इथे मैदानामध्ये पाहिजे गोलंदाजी करतायत. दुसरं षटक इथे प्रगतीपथावर आहे. स्कोर कार्डकडे जर आपण इथे पाहिले गेले तर 9 धाबा धफलकावरती असणार आहेत. वेळेचं अतिशय खऱ्या अर्थानं बारकाईने आपण काळजी या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये घेतोय. ओ हो 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 पुढे एकदा इथे फलंदाज मात्र फक्त चेंडूला हवा घालायचं काम करतायत. बॅट आणि बॉल मध्ये तो संपर्क पाहायला मिळत नाहीये. नियंत्रण आपण म्हणूया तिथे लखन गावडे यांचं. अचूक टप्पा. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या, त्यानंतर काय चेंडू टाकलेत मात्र लखन गावडे यांनी. 4 चेंडू डॉट आले, त्यामध्ये 1 विकेट देखील आली. जबरदस्त गोलंदाजी. परंतु इथे पाहिजे वीर मराठा वॉरियर्स हा संघ इथून पुढे कमबॅक करेल का पाहणं गरजेचं असणार आहे. 6 षटकांची मॅच आपण इथे पाहतोय. ओहो हो बाउन्स यावेळी मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला. परफ्यूम गेंद अगदी गोलंदाजांच्या फलंदाजाने आपण पाहिले गेले तर फलंदाजाच्या नाका खाडून काढलेला चेंडू होता. डॉट बॉल आलाय. या षटकामध्ये आपण पाहतोय लखन गावडेने फक्त 2 धावा इथे खर्च केलेल्या आहेत. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. षटक क्रमांक संपला जाईल. दुसरं 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धबलकावरती धाबा ज्या इथे असणार आहे त्या 9 धाबा. 2 फलंदाज, 1 फलंदाज माफ करा बाद झालेले आतापर्यंत. या षटकामध्ये आपण पाहतोय अवघ्या 2 धावा इथे आले येताना आपण पाहिलेले आहेत. क्रिकेट आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहतोय आणि खऱ्या अर्थानं क्रिकेट काय आहे मित्रांनो, ज्या क्रिकेटने आम्हाला ओळख दिली आहे, ज्या क्रिकेटने आम्हाला आता पाहिजे मैदानामध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज जर आपण पाहिले गेले तर पुन्हा एकदा चेंडू कुणाच्या हातामध्ये सोपवलाय. प्रथमेश कोलवटप्प्याचा बॉल होता तिथे आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे सुशांतसाठी होता. त्यानंतर जर आपण पाहिले तर मैदानामध्ये घेतलेली एक सिंगल जी आहे प्रथमेश राठोड जो गोलंदाजीसाठी आपण पाहतोय ते तयार असणार आहे. प्रथमेश राठोड या पुढच्या मॅच मध्ये आपण पाहिले त्याच्यामुळे एक मॅन ऑफ द मॅच खिताब मात्र मिळवला त्यांनी. अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेत त्यांना आपण पाहिलेलं आहे आणि पहिल्या षटकामध्ये अवघ्या 7 धावा खर्च केल्या. ते तिसरं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा आलेले आहेत. परंतु इथे पाहिजे स्ट्राईक वरती असणारा फलंदाज कोलवटप्प्याचा बॉल तिथे पण पाहतोय ऑन साइडला चेंडू खेळून काढला जाईल. काउ कॉर्नर झोन मध्ये त्यानंतर घेतलेली आलेली एक सिंगल आहे.
एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 11 धावा. मिस टाइम फटका आणि इथे आपण पाहतोय एक मोठी विकेट. सुशांत मोकळला मात्र इथे आपण पाहतोय परतावा लागतंय. मोठा मासा इथे गळाला लागेल म्हणेल मी. चेंडू पडल्यानंतर आपण पाहिले गेले तर चेंडूने मात्र थोडासा बाउन्स या चेंडूमध्ये पाहायला मिळाला आणि एस्टनच्या मागे आपण पाहिले तर शॉर्ट थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक अगदी साधा सोपा झेल टिपताना आपण पाहिलेले त्यांना विकेट आलेली आहे. स्कोर कार्ड आपण पाहिलं तर पुन्हा मॅचकडे तुम्हाला ते घेऊन जातोय. धापलकावरती 11 धावा धापलकावरती आहेत. 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. प्रसाद पाटील आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहतोय. जे स्ट्राईक नॉन स्ट्राईक एंडला असणार आहे तर नवीन फलंदाज इथे मैदानात दाखल ते होतील ओमकार पाटील. याच्याकडे या स्पर्धेचे निवेदन उद्योजक आदरणीय महेश शेठ भालेकर यांच्याशी शुभागमन झालेला आहे. त्याचबरोबर आदरणीय प्रवीणजी बोडके हे देखील उपस्थित झालेत. याच्याकडे त्याचबरोबर आदरणीय नितीन वेद पाठक सरांचं देखील आगमन झालंय. या आलेल्या सर्व मित्रपरिवाराचं मी याच्याकडे बाउंड केजी स्पोर्ट क्लबच्या वतीने स्वर्गीय संदीप कदम मेमोरियल कप मध्ये अर्थात नमो चषकामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. विनंती करतो या अतिथी कक्षामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जाऊया मॅचकडे. गोलंदाज तयार असतील इथे पुन्हा प्रथमेशचा हा चेंडू ओमकार पाटील साठी होता. बॅट आणि बॉल मध्ये तिथे आपण पाहतोय जो मैदानाच्या मध्ये संपर्क होऊ शकलेला नाही. चेंडू डॉट आलेला आहे. धावफलक इथे मैदानाच्या मध्ये पाहतोय स्थिर असेल. कमबॅक करायचंय खऱ्या अर्थाने इथे मराठा वॉरियर्स या संघाला, कारण कमबॅक करावा लागणार आहे. आणि यावेळी पाहिजे ओमकारच्या रडार मध्ये चेंडू होता. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. टक्कन आवाजाला चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. इथे षटकार मैदानाच्या मध्ये येतोय आणि या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणार आहे. 17 धावा डबल कव्हर देत. खोलवट टप्प्याचा बॉल तिथे आपण पाहतोय पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असणार आहे. सिंगल तर इथे मैदानामध्ये पैसे घेतली जाईल. एक धाव इथे आली. ओमकार पाटील आल्यानंतर आपण पाहिले गेले तर त्याला माहिती आहे आपल्याला मोठी धावसंख्या उभी करायची आहे आणि विशेष जर आपण पाहिले गेले तर त्याला माहिती आहे कमबॅक करावं लागणार आहे. कमबॅक कसं करावं हे आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवलेलं आहे. ओमकार पाटील आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिले तर त्याला साथ देण्यासाठी असणारा प्रसाद पाटील ही जोडगोळी आता मैदानाच्या मध्ये असणार आहे. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये अगदी 4थ्या षटकाला सुरुवात होते आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय तो संतोष नलवडे. एक षटकार आल्यानंतर आपण पाहिले गेले तर स्ट्राइक रोटेट करत स्वतःकडे स्ट्राइक ठेवली ते ओमकार पाटीलने. तगडा ताकदवान आहे, मजबूत देहष्टीच आहे आणि विशेष जर आपण पाहिलं तर सुरुवातीच्या 2 षटकामध्ये धावा स्कोरबोर्डवरती लागल्या गेलेल्या पॉवर प्लेची षटकं अगदी संयमाने फलंदाजीने खेळली आहेत. तिथे गोलंदाजाचं मी विशेष कौतुक करेल. ज्या प्रकारची गोलंदाजी त्यांनी केलेली आहे ती कौतुकास्पद आहे. हा चेंडू इथे आपण पाहतोय व्हाईट बॉल. व्हाईट +1 अशा त्याच्या आपण पाहतोय 2 धावा इथे मिळणार आहेत. आपण चर्चा करत होतो की कमबॅक काय असतं. कमबॅक हे करताना छत्रपती शिवरायांनी आम्हाला कमबॅक कसं करावं हे दाखवून दिलेलं आहे. ज्यावेळेस जर्सी मिर्झा राजासोबत स्वराज्याचा तह झाला, स्वराज्यामध्ये ज्यावेळेस मिर्झा राजाला 23 किल्ले दिले गेले, स्वराज्यामध्ये फक्त 13 किल्ले शिल्लक राहिले होते. आणि ज्यावेळेस छत्रपती शिवरायांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला त्यावेळेस स्वराज्यामध्ये 365 किल्ले होते. म्हणजे कमबॅक हे कुठूनही करता येतं. संयम त्याचं म्हणतात ना हिंदीमध्ये एक सुंदर म्हण आहे, दम बडी चीज आहे. संयम खूप महत्वाचा आहे. खोलवट टप्प्याचा बॉल खोदून काढलाय तिथे आपण पाहतोय चेंडूला ऑन साइडला.
डीप लॉंग ऑनला चेंडू मात्र इथे अडवला जाईल. एक धावी इथे येणार आहे आणि एका धावेच्या मदतीने धावफलक आता पुढे जाऊन पोहोचतोय. स्कोर कार्ड वरती 22 धावा ज्या धावफलकावरती ते असणार आहे. आता मी म्हणेन की आग फक्त एका टोकाला लागून उपयोग नाहीये, दुसऱ्या बाजूने देखील इथे आक्रमण चढवावं लागणार आहे. प्रसाद पाटीलचा हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा जमीन समांतर फटका खेळून काढला जाईल. शर्यत लागली आहे. जमीन समांतर फटका, मी म्हणेन की इतका स्क्वेअर कटचा ताकदवर फटका होता, जणू काय या मैदानावरती गवत कापत निघालेला चेंडू सीमारेषा बाहेर पोहोचलाय, चौकार आलाय. 4 धावा इथे मिळतील आणि या 4 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणार आहे. धावफलकावरती 26 धावा. लोअर फुल टॉस मिड विकेटला चेंडू आपण पाहतोय खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. सिंगल तर आपण पाहतोय ती घेतली जाते आणि या एका धावेच्या मदतीने धावफलकावरती 27 धावा धावफलकावरती ज्या आहेत. चौथं षटक आपण पाहतोय मैदानामध्ये आहे. यावेळी पाहिजे ओमकार पाटीलच्या बॅट मधून चेंडूला उडवलाय काव कॉर्नर मध्ये आणि तिथे आपण पाहतोय सुंदर झेल. प्रथमेशने मात्र कुठल्याही प्रकारची चूक केली नाहीये, शेवटपर्यंत चेंडूवरती नजर बनवली आणि एक ओमकार पाटीलच्या रूपाने संघाला पडलेलं एक मोठं खिंडार विकेट आली. आता एक असं म्हणता येईल की दोन्ही संघाने एकमेकांच्या विरोधात डाव प्रतिडाव षडयंत्र रचायला सुरुवात केली. कधी फलंदाज आक्रमण चढवत आहेत, कधी गोलंदाजांकडून विकेट येत आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, कधी चौकार षटकाराची आतिषबाजी पाहायला मिळते. म्हणजे दोन्ही संघाने एकमेकांच्या विरोधात डाव प्रतिडाव मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज आता मैदानात दाखल इथे होतील. न्यू बॅटर देव मात्रे. आता पाहिजे मैदानाच्या मध्ये देव. चौथं षटक इथे प्रगतीपथावर आहे आणि स्कोर कार्ड वरती 27 धावा. पुढे आपण पाहतोय फुलर लेनचा चेंडू होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर तिथे केला जाईल. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूला इथे अडवतोय. त्यानंतर घेतलेली आपण पाहतोय एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक आपण पाहतोय संपलं झाले. इथे चौथं 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 28 धावा. 28 रन, लॉस ऑफ 3 विकेट. दोन्ही संघांकडून आपण पाहतोय एकमेकांच्या विरोधात षडयंत्र रचले जात आहेत. आपण चर्चा करतो तर कमबॅक काय असतं. अभिजित दादा, आपण जर पाहिले तर कमबॅक काय आहे, थोडंसं मागचं वर्ल्ड कप आणि त्या वर्ल्ड कपकडे जर आपण थोडंसं डोकावून जर पाहिलं ना, कमबॅक काय असतं हे आम्हाला मोहम्मद शमीने दाखवलेलं आहे. ज्या खेळाडूने 3 वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, ज्या खेळाडूवरती देशद्रोहाचे आरोप झाले, ज्या खेळाडूच्या अपघातामध्ये पाय फ्रॅक्चर झाला आणि ज्या वेळेस तो भारतीय संघामध्ये आला ना, काय गोलंदाजी केली त्या वर्ल्ड कप मध्ये, कोणी विसरू शकणार नाही. आणि जहीर खान नंतर तो भारतीय दुसरा गोलंदाज आहे ज्या खेळाडूला अर्जुन पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. म्हणजे कमबॅक काय आणि किती ताकदीने कमबॅक मोहम्मद शमीने केलेला आहे, विसरून जमणार नाहीये मित्रांनो. गोलंदाज तयार. पुण्याचा पाहिजे मैदानामध्ये षटक क्रमांक इथे 5वं. यावेळी 5 सरळ बॅट फटका देखील काढला जाईल लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि चेंडू पण पाहतो ते मैदानाच्या मध्ये अडवला जातोय. एक धावी ते मैदानामध्ये येणार आहे लखन गावडे. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी येत आहेत. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर ज्यावेळेस पॉवर प्लेचं षटक त्यांनी हाताळलं, अवघ्या 2 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. क्रिकेट आहे. स्ट्रायकर आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये प्रसाद. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुण्याचा पाहिजे, जमीन समुद्र फटका देखील काढला जाईल. त्यानंतर आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये घेतलेली जे आपण पाहतोय एक सिंगल आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक आता आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती 30 धावा. स्ट्राइक ऑन देव. यावेळी पाहिजे देवच्या रडार मध्ये चेंडू होता, फेकून दिलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. ब्लास्ट षटकार.
देव मात्रेच्या बॅट मधून आपण पाहतो इथे ताकदीचा पुरेपूर इथे वापर केलेला आहे. टेनिस क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं तुमच्या बॅटचा स्विंग कशा प्रकारे चालतो ना याचं खूप महत्त्व आहे. आणि टेनिस क्रिकेटमध्ये आता कुठला असा चेंडू नाही की त्याच्यावरती षटकार खेळला जाऊ शकत नाही. मग कुठलाही चेंडू असू द्या, फलंदाजाने स्वतःमध्ये इतके बदल करून घेतलेत. कुठेही चेंडू टाकला ना गोलंदाज तरी षटकार खेळण्याची ताकद ठेवतात. परंतु अनेक गोलंदाज आपण मत जाणून घेतलं या मैदानाबद्दल. प्रत्येकाने सांगितलं या विकेटवरती ज्या प्रकारची गोलंदाजी करण्याचा आनंद आहे ना तो इतर कुठेच नाहीये. यावेळी पंजाब पुलरलेनचा चेंडू होता. थर्ड मॅचच्या दिशेने चेंडू इथे अडवला जाईल आणि त्यानंतर जर आपण इथे पाहिलं तर घेतलेली एक सिंगल आहे. 22च्या रूपानं आलेली एक धावे, एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्डवरती 37 धावा धाफलकावरती धावा जे इथे नोंदवले गेलेले आहेत. तुम्हाला फक्त संधी मिळणं गरजेचं आहे आणि तुम्ही एक मानाची स्पर्धा खेळताय. ज्यावेळेस तुम्हाला ती संधी मिळेल ना त्या संधीचं तुम्हाला सोनं करता यायला हवं. संधीचं सोनं काय असतं आम्हाला ते वेस्ट इंडिज संघाने दाखवलेलं आहे. यावेळी पाहायचंय मोठा स्ट्रोक, लेट पण थेट. इथे आपण पाहिले गेले तर प्रसाद पाटीलच्या बॅट मधून हवाई हल्ला आलाय, षटकार. षटकार इथे येतोय आणि या षटकाराने स्कोर कार्ड जर आपण पाहिले तर आता पुढे जाऊन पोहोचेल. धाफलकावरती 43 धावा धाफलकावरती आहेत. पुण्यात पाहिजे गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असेल तो लखन. स्ट्राइक ऑन प्रसाद. पुण्यात पाहिजे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने मात्र फक्त उंची घेतलीये. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. नो मॅन्स लँड मध्ये मात्र चेंडू तिथे डिलिव्हर होतोय. कुठल्याही प्रकारचा धोका नसणार आहे. 2 धावा यावेळी आपण पाहतोय मैदानामध्ये घेतले जात आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने षटक क्रमांक संपला जाईल. इथे 5 षटकांचा खेळ संपलेला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 45 धावा आणि आतापर्यंत 3 फलंदाज बाद झालेले आहेत. अभिजित आपण चर्चा करतो की ज्यावेळेस तुम्हाला संधी मिळते आणि एवढ्या मोठ्या व्यासपीठावरती जर तुम्हाला संधी मिळत असेल तर त्या संधीचं तुम्हाला सोनं करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस घरच्या संघाला म्हणजे वेस्ट इंडिज संघाची आपण चर्चा करतोय, वर्ल्ड कप खेळण्यासाठी त्या संघाला पैसे नव्हते, विमानाची तिकीट घेण्यासाठी पैसे नव्हते, स्वतःचं किट तयार करण्यासाठी देखील पैसे नव्हतं. ते संपूर्ण खर्च बीसीसीआयने उचलला आणि ज्यावेळेस ते वर्ल्ड कप खेळले आणि तो मानाचा कर्ण त्यांनी हातामध्ये मिळवला त्यावेळेस ते गाणं वाजवलं, चॅम्पियन चॅम्पियन. विसरून जमणार नाही. माणूस संघर्षातून घडत असतो. इथे जर आपण पाहिले गेले तर आता वीर मराठा वॉरियर संघाने मात्र एक फायटिंग टार्गेटकडे वाटचाल करताना आपण या संघाला पाहतोय. शेवटचं षटक असणार आहे आणि शेवटचं षटक आपण पाहतोय घेऊन येतो गोलंदाजीसाठी गोलंदाज सौरभ. लोअर फुल टॉस जमिनीवरती गुडघा टेकत चेंडू खेळून काढलाय. मिड विकेटला सुसाट वेगाने चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार आलाय. मिड विकेटला खणखणीत चौकार. चौकार मैदानाच्या मध्ये येतोय. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे जाऊन पोहोचेल. धाफलक जर आपण इथे पाहिले गेलं तर गोलंदाज तयार. पुढे पाहिजे इथे उजव्या हाताने मारा करेल सौरभ. फुल टॉस बॉल. यावेळी पाहिजे मिड विकेटला पुन्हा चेंडू खेळून काढला जाईल. बॅटवरती चेंडू मात्र मिडल होऊ शकला नाहीये. मिड विकेट मध्ये जर आपण इथे पाहिले गेले तर चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. प्रथमेशचं यापूर्वीच्या चेंडूवरती देखील त्यांनी चांगला एफर्ट दाखवला परंतु अपयश त्याच्या हाती आलं. एक धाव इथे येणार आहे. आज आपण पाहिले तर मुंबई परिसरातील देखील संघ आहेत. आज सोलापूर जिल्ह्यातील संघ आहेत. आज दौंडचा संघ खेळतोय. आज तगडे संघ या मैदानावरती उतरलेले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा देखील तितकीच शिगेला पोहोचलेली. यावेळी पाहिजे खोलवर टप्प्याचा बॉल. बॅटचा फेस तिथे ओपन केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक शोधून काढलाय. विकेट. संतोष नलावडेने मात्र कुठल्या प्रकारची चूक केली नाहीये. चांगला झेल. धक्का क्रमांक आपण पाहतोय 4था. तुम्ही संघर्ष काय असतो दोन्ही संघाकडून आपण पाहिलेला आहे परंतु मी म्हणले की हा संघर्ष फक्त एक ट्रेलर होता. पिक्चर अजून आपल्याला बघायचा आहे कारण इथून पुढचे देखील अजून संघ आहेत जे प्रचंड ताकदीने एकमेकांच्या विरोधात लढताना पाहायला मिळणार आहेत.
इथे जर आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे आपण पाहिले गेले तर शेवटचं षटक हाताळण्यासाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सौरभ इथे तयार आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आली, तिसऱ्या चेंडूवरती आलेली विकेट आहे. धावफलकावरती 50 धाबा आणि न्यू बॅटर सार्थक. सार्थक मात्रे. हा चेंडू आपण पाहिले गेले तर इथे फुलर लेनचा चेंडू होता, चेंडू पडला, चेंडूने मात्र आपण पाहतो काटा तिथे बदलला, वळण घेणारा चेंडू होता आणि चेंडू तिथे निर्धाव स्वरूपाचा आलेला आहे. धावफलक इथे स्थिर आहे. शांततेचं वातावरण आहे मित्रांनो, परंतु हे शांततेचं वातावरण अशांत कोण करणार आज आपल्याला पाहिजे. लोअर फुल टॉस पुन्हा एकदा आपण पाहतो ती मात्र फलंदाज बीट झाले, परंतु इष्टाच्या मागे यष्टिरक्षक देखील तिथे बीट होत आहेत. 22च्या रूपाने आपण पाहतो आलेली एक सिंगल आहे. एक धाव इथे आली आणि या एका धावेच्या मदतीने धावफलक आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती 51 धावा. याच्याकडे या स्पर्धेच्या निमित्ताने पण जर पाहिले गेले तर पिंपरी चिंचवड विधानसभा भाजपा अध्यक्ष आदरणीय कैलास बोकुटे यांच्याकडे शुभागमन झालेलं आहे. त्याचबरोबर आदरणीय जयदीपजी खापरे या स्पर्धेचे असणारे मुख्य संयोजक आणि संकल्पक यांच्याकडे शुभागमन होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. मान्यवरांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये या. पिंपरी विधानसभा अध्यक्ष आदरणीय कैलासजी कुटे भाजपा यांच्याशी आपण पाहतोय शुभागमन झालेलं आहे. साहेब आपलं देखील मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर या स्पर्धेचे मुख्य संयोजक आणि ज्यांच्या संकल्पनेतून खऱ्या अर्थानं नमो चषक हे नाव आपल्या समोर आलं. या पिंपरी परिसरामध्ये अनेक स्पर्धा नमो चषकाच्या माध्यमातून किंवा नमो नावाने अनेक स्पर्धा खऱ्या अर्थाच्या माध्यमातून भरवल्या गेल्या. त्या आदरणीय जयदीपजी खाबरे साहेबांचं देखील आपण पाहतोय आगमन झालेलं आहे. मी मान्यवरांचं पुन्हा एकदा पाऊंड क्रेझी स्पोर्ट क्लबच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. पहिली मॅच आपण जर पाहिलं तर पहिला डाव इथे संपलेला आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती लावल्या गेल्या धावफलकावरती 52 धावा, 53 धावेंचा आता इथे आपण पाहतोय आव्हान असणार आहे. आणि हे 53 धावेचं आव्हान इथे कशा प्रकारे ते पूर्ण केलं जाणार हे ऐकण्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा घेऊन जातोय आमचे साथी समालोचक, आमचे सहकारी मित्र आदरणीय राहुल बोंबे सरांकडे. थँक्यू. यानंतरचा होणारा सामना आहे आमदार राहुल दादा कुल स्पोर्ट क्लब दौंड आणि त्यांच्या विरोधात SK फायटर्स खटाव. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करतो आपण टॉस करणार आहे. आपण टॉस करण्यासाठी लगेच या. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. बॅटर चला.
थँक्यू. मोस्ट वेलकम. सर्वांचं स्वागत. नमो चषक 2024 ह्या 6व्या रात्रीमध्ये सर्वांचं स्वागत असेल. पेण आणि दुसऱ्या बाजूला सोलापूर ही टीम तुम्हाला पाहायला भेटते. अगदी पेण टीमला आपण पाहतोय. खरं तर पहिल्या इनिंगमध्ये धावा बनवल्यात 52-53 धाब्यांचं टार्गेट 36 चेंडूमध्ये आहे. हे पहा, टाइम लिमिट आहे, त्यामुळे थोडंसं स्पीडअप करा आणि यानंतर अजून 2 मॅच बाकी आहेत. ठीक. याच्याकडे सामन्याचा आपण टॉस करणार आहे. पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टीचे विधानसभा अध्यक्ष आदरणीय पिंपरी विधानसभेचे भाजपा अध्यक्ष कैलासजी कुटे साहेब आणि त्याचबरोबर जयदीपजी खापरे साहेब, मी यांना विनंती करतो की या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण सामन्याचा टॉस करणार आहे. मी साहेबांना विनंती करेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. चला, मॅचला आपण सुरुवात करतोय. स्ट्रायक वरती आपण पाहतोय सोलापूरचा एक ब्लास्ट क्वालिटी बॅट्समन तुम्हाला पाहायला भेटेल, संदीप राठोड. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नॉन स्ट्रायक वरती प्रथमेश आणि पहिलं षटक करण्यासाठी कौस्तुभ पेण संघाकडनं तुम्हाला पाहायला भेटेल. आमदार राहुल दादा कुल, स्पोर्ट क्लब दौंड संघाचे कॅप्टन, आपण टॉस साठी चला. जहीर सर, विनंती असणारा कुठे असेल लगेच आपण टॉस साठी यायचंय. जहीर सर, जहीर खान, दौंड संघाचे कॅप्टन, विनंती असणार आहे टॉस साठी चला. पिंपरी चिंचवड जर आपण पाहिले गेले त्याच्यामुळे आज स्पर्धेमध्ये दौंड संघाचे कॅप्टन हॅलो हॅलो शेख. चला, आपण टॉस करतोय. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ही मॅच देखील आपण पाहतोय. संदीप राठोडच्या बॅटमधनं एक सुंदर चौकार अगदी पॉइंट क्षेत्रामध्ये तुम्ही पाहिला. पुढे एकदा सुंदर स्ट्रोक आपण पाहतोय. गॅपमध्ये बॉल, फिल्डर खूप दूरवरती असेल, चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न आणि त्या अगोदर मात्र 2 रन्स इथे मात्र कंप्लीट होणार आहेत. इस ठिकाणी आपण सामन्याचा टॉस करणार आहोत. पिंपरी विधानसभा भाजपा अध्यक्ष आदरणीय कैलासजी कुटे यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा टॉस करणार आहे. एका बाजूला दौंड आणि दुसऱ्या बाजूला एसके फायटर्स खटाव. टॉस होतोय. हेड्स कॉल आणि टॉस तिथे जिंकलाय आमदार राहुल दादा कौल, स्पोर्ट क्लब दौंड संघाने टॉस जिंकला. निर्णय काय? आमची फिल्डिंग पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. किती धावा रोखण्याचा प्रयत्न असेल? तसं तर 50 रनाच्या आतमध्ये या ग्राउंडला रोखाय पाहिजे. आता बघू पुढील. थँक्यू जई सर, तुम्हाला देखील शुभेच्छा आहे. आता टॉस पराभूत झालेत, बॅटिंग करायचे. प्रकाश झोताची मॅच आहे आणि विशेषतः आता थोडंसं गारवा वातावरण आहे, त्यामुळे किती धावा उभा करण्याचा प्रयत्न असेल? 60+ धावा करण्याचा प्रयत्न करेन जास्तीत जास्त. 60+. टीममध्ये काही चेंजेस पाहायला मिळतील का अजून? तेच प्लेयर आहेत. थँक्यू. दोन्ही संघांना मात्र या मॅचसाठी शुभेच्छा असतील. ओव्हर टू कॉम्बॉक्स राहुल बोंबे सर. थँक्यू. आपण पाहतोय खरं तर संदीप राठोडला इथे स्वस्तामध्ये परतावं लागतंय. एक चौकार आपण त्याच्या बॅटमधनं पाहिला, पण त्यानंतर इथे ज्या पद्धतीनं कौस्तुभला या ठिकाणी मात्र बॉलिंग पेश केली, कौतुक करावं लागेल. जबरदस्त बॉलिंग, चांगल्या पद्धतीनं बॉल केला. त्यानंतर आपण पाहतोय स्ट्रोक खेळत असताना खरं तर बॅटवरती मिडल झाला नाही बॉल, आणि तिथे तुम्ही पाहिले इथे मात्र पहिल्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. संदीप राठोड आउट होईल, तर ड्यू पॅटल विठ्ठल चव्हाण मैदानाच्या आतमध्ये.
स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं अगदी 6 धावा स्कोर कार्ड मध्ये आहेत. पहिल्या षटकामध्ये कौस्तुभनं आपण पाहिले संदीप राठोड सारखा एक मोठा मासा खरं तर इथे जाळ्यामध्ये अडकवलाय, त्याला पाखारी पाठवले. यानंतर मात्र कशा पद्धतीने खरं तर बॉलिंग असेल, कशा पद्धतीची बॅटिंग असेल याकडे देखील सर्वांचं लक्ष इथे मैदानावरती. पुन्हा एकदा बॅट्समन तयार. हलक्यातनं पहा, चेंडूला फक्त दिशा दिली. अगदी कव्हर पॉइंट मध्ये आपण पाहतोय अगदी फिल्डर होता तो मात्र दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचला. एक सिंगल येणार आहे. धावफलकामध्ये पुन्हा एकदा बदलाव जो पाहायला भेटेल. षटक क्रमांक 1 संपले आणि पहिलं षटक संपत असताना धावफलकावरती 7 धावा तुम्हाला ज्या पाहायला भेटतात. शेवटचे 30 बॉल बाकी आहेत आणि 30 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 46 धाव्यांची गरज. तीस बॉल आणि 46 धाव्यांची गरज इथे आपण पाहतो विजयासाठी असेल. पहिल्या षटकामध्ये खरं तर कौस्तुभचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळाली. फक्त 7 रन्स खर्च केल्या. संदीप राठोड सारखी एक मोठी विकेट पहिल्या ओव्हरमध्ये तुम्हाला पाहायला मिळाली. आणि त्यानंतर पहा, प्रथमेश राठोड आणि विठ्ठल चव्हाण ह्या 2 बॅट्समनकडे ह्या मॅचची जी सूत्र आहेत. पुढे एकदा क्लीन बोल्ड, पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन. विठ्ठल 0 वरती बाद. या अगोदरच्या मॅच मध्ये खरं तर रमाकांत मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार त्याला आपण सरबळत केलं होतं. ह्या मॅच मध्ये देखील बॉलिंग मध्ये चमक दाखवतोय, दर्जा दाखवतोय, क्वालिटी दाखवतोय आणि विठ्ठल चव्हाण यांना मात्र जे माघारी परतवले. दुसऱ्या विकेटचं पतन आपण पाहतोय इथे ज्ञानेश्वरी 11 टीम कडनं इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलकावरती आपण पाहतोय अगदी 7 धावा धावफलकावरती आहेत आणि दुसरा क्रमांकाचा बॅट्समन इथे मात्र आउट होताना तुम्हाला पाहायला मिळालं. विठ्ठल चव्हाण. तर न्यू बॅटल. गोपाल. न्यू बॅटल तुम्हाला पाहायला भेटेल. रमाकांत आपण पाहतोय अतिशय जबरदस्त बॉलिंग. याबरोबर रेवसाठीचा प्रयत्न पुन्हा एकदा इथे मात्र फर्स्ट लाईन डॉट बॉल. पुन्हा एकदा रमाकांतचं कौतुक आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं की 2 ओव्हरमध्ये फक्त 7 धावा दिल्या होत्या आणि 2 विकेट रमाकांतच्या माध्यमातून या अगोदरच्या मॅच मध्ये द ग्रेट मराठा पेन ह्या टीम कडनं तुम्हाला पाहायला मिळाल्या होत्या. एक जबरदस्त बॉलिंग. लेफ्ट हँडेड बॉलर आहे, वेग आहे, गती आहे, लाईन इन लेंथ तो देखील अचूक पाहायला मिळते. ओहो हो, वन हँड कॅच. व्हॉट अ कॅच. ब्रिलियंट. जबरदस्त कॅच. एकदा जोरदार राड्या. काय कॅच घेतलाय. जबरदस्त कॅच मैदानाच्या आतमध्ये. वन हँड कॅच. डोळ्याची पारणं फेडणारा हा कॅच होता आणि तुम्ही पहा खरं तर मोमेंटम चेंज करणारा आणि ह्या मॅच मध्ये पुन्हा एकदा पेन टीमला घेऊन येणारा हा कॅच असेल. जबरदस्त कामगिरी इथे ह्या प्लेयर कडनं आपण पाहतोय. इथे अतिशय जबरदस्त कॅच जो पाहायला मिळाला. कौस्तुभ महात्रे. जबरदस्त कॅच आहे. नक्कीच या कॅच साठी या ठिकाणी मात्र आपण पाहतोय टाळ्यांचा वर्षाव होतोय. ह्या कॅच साठी देखील मी नक्कीच काहीशा पंक्ती या ठिकाणी सांगेल. जिगर वालों को डर से कोई वास्ता नहीं होता. जिगर वालों को डर से कोई वास्ता नहीं होता. हम वहां भी कदम रखते हैं जहां कोई रास्ता नहीं होता. आणि तुम्ही पाहताय खरं तर काय कॅच मैदानाच्या आतमध्ये घेतलाय. पुन्हा एकदा मला वाटतंय टेक्निशियनला देखील विनंती असेल पुन्हा एकदा स्लो मोशन मध्ये हा कॅच दाखवा, रिप्ले मध्ये हा कॅच दाखवा आणि पुन्हा दाखवा, कारण ते गरजेचं आहे. खरं तर अशा पद्धतीचे कॅच पाहिल्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतोय इथे आपण पाहतोय खरं तर अशा पद्धतीचे कॅच पाहिल्यानंतर पुन्हा एकदा रक्त सळसळल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा एकदा क्रिकेटचा दर्जा तुम्ही ह्या कॅचच्या माध्यमातून पाहताय. क्वालिटी पाहताय. जबरदस्त कॅच तुम्हाला पाहायला मिळाला.
लखन गावडे न्यू बॅटल तुम्हाला पाहायला भेटेल. 53 धावा विजयासाठी बनवायच्या तडिया ज्या पद्धतीनं इथे रमाकांतनं इथे पुन्हा एकदा दुसरा फलंदाज जो बाद केलाय. हलक्या हातानं हो 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 कॉट बिहाइंड लागोपाठचा दुसरा. रमाकांत इथे यश मिळवतोय. तिसरी विकेट ह्या मॅच मध्ये, ह्या षटकामध्ये. रमाकांत जबरदस्त बॉलिंग. रमाकांत लेफ्ट हँडर बॉलर आहे आणि पहा खरं तर क्रिकेटमध्ये आपण पाहतोय लेफ्ट हँडर बॉलरला नेहमी ॲडव्हान्टेज असतं आणि लेफ्ट हँडर बॉलरला देखील नेहमी पसंती दाखवताना तुम्हाला नेहमीच संघ पाहायला मिळत असतात आणि विशेषतः वेगवान गोलंदाज. आणि त्यामध्ये पहा इतका वेग आहे, त्यामध्ये कंट्रोल आहे, त्यामध्ये आपण पाहतो व्हेरिएशन आहे, सर्व गोष्टी आहेत, सर्व गुणसंपन्न बॉलर म्हणून आपण रमाकांतकडे पाहणार आहोत. या अगोदरच्या मॅचमध्ये देखील बॉलर म्हणून खरं तर मॅन ऑफ द मॅच मिळवणं आणि ह्या विकेटवरती इतकी सोपी गोष्ट नाहीये. ज्या पद्धतीची विकेट आहे, काल सहज विकेटवरती मी गेलो आणि तुम्ही पहा अतिशय जबरदस्त कामगिरी. विकेट ज्यानं बनवली आहे ना त्याला इथं मात्र त्याचं कौतुक करावं लागेल. काय विकेट बनवली, अगदी सपाट विकेट आहे, कोणते क्रॅक दिसणार नाही. ज्या पद्धतीने ही विकेट बनवली, अगदी बॅटिंगसाठी अतिशय पोषक वातावरण. जमीर बागेवाडी यांच्या माध्यमातून आपण पाहतो ही विकेट तुम्हाला पाहायला मिळाली आणि सर्वांनी ह्या विकेटचं कौतुक केलं. अगदी तालुक्यामधील आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील खेळाडू ह्या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट होताना तुम्हाला पाहायला मिळाले. अमोलजी साकट आणि अजय पवार यांचं देखील योगदान जे पाहायला मिळालं आणि सर्वांनी खरं तर ह्या विकेटचं कौतुक केलं. पुढे एकदा हा बॉल खेळण्याचा प्रयत्न होता, तिथे बॅटवरती व्यवस्थित आला नाही. एक सिंगल जे पाहायला मिळते, छोटासा बदलाव पाहायला मिळेल. स्कोर कार्ड मध्ये आपण जाणार आहोत पुन्हा एकदा. 8 धावा धावफलकामध्ये आहेत. सन्माननीय उदय अण्णा पाटील, भारतीय जनता पार्टी प्रभारी सोलापूर मध्य, आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं देखील नमो चषकामध्ये मनपूर्वक स्वागत असेल. विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती या. पुन्हा एकदा वेगवान पद्धतीने हा बॉल चांगल्या पद्धतीने केलाय. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. वेगवान पद्धतीने बॅट देखील फिरवताना आपल्याला बॅट्समॅन पाहायला मिळाला. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही. जबरदस्त बॉलिंग रमाकांतच्या माध्यमातून. धाव खर्च केली फक्त 1 आणि विकेट मिळवल्या 3. जबरदस्त बॉलिंग. सोलापूर तुम्ही पहा, सोलापूर शहर जर आपण पाहिलं खरं तर काही गोष्टींसाठी नक्कीच फेमस आहे. त्यामध्ये जर आपण पाहिलं अगदी सोलापूरची चादर देखील महाराष्ट्रामध्ये फार फेमस आहे. त्यानंतर आपण पाहतोय सोलापूरचा चिवडा हा देखील खरं तर जगप्रख्यात चिवडा आहे आणि अशा पद्धतीने नक्कीच क्रिकेटमध्ये देखील आपण पाहतोय ती लज्जत तुम्हाला जी पाहायला मिळते सोलापूरच्या माध्यमातून. सोलापूरचं क्रिकेट देखील महाराष्ट्रामध्ये बहरताना तुम्हाला पाहायला मिळतंय. तर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं पेन हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि पेन म्हटलं की नक्कीच अगदी जग प्रसिद्ध गणेशाच्या मूर्ती तुम्हाला पेणमध्ये पाहायला मिळतील आणि अगदी उंच मूर्ती. अगदी पेणमध्ये गेल्यानंतर अगदी सर्वात मोठा गणेशोत्सव आणि सर्वात मोठ्या गणेशाच्या मूर्ती देखील पेणमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. याबरोबर हा बॉल या ठिकाणी मात्र खेळलाय. पुन्हा एकदा चेंडू पोहोचतोय सीमा रेषाच्या अगदी बाहेर. 4 धावा भेटणार. चौकार, 4 रन. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सन्माननीय संदीपजी जाधव साहेबांचं आगमन या ठिकाणी झाले. नमो चषकाच्या माध्यमातून आपलं देखील या ठिकाणी मनपूर्वक असं स्वागत. खरं तर दोन्ही शहरं जर आपण पाहिली अगदी कोकणामध्ये जायचं म्हटल्यानंतर अगदी आपण पाहतोय पेन शहर आणि पेन शहराला सुरुवात केल्यानंतर अगदी कोकणाची सुरुवात होते आणि त्यानंतर आपण पाहतोय अलिबागला जायचं म्हटलं तरी आपण पेनमधून प्रवास करतो आणि पेनच्या जगप्रसिद्ध गणेश मूर्ती तुम्ही पाहिले असतील आणि पेनचं क्रिकेट देखील इथे तुम्ही बॉर्न क्रेझीच्या माध्यमातून नमो चषकाच्या माध्यमातून पाहताय. इथे अगोदर बॉलिंग तुम्ही पाहिली रमाकांतच्या माध्यमातून अतिशय जबरदस्त बॉलिंग. तिसरं षटक पुन्हा एकदा पहा. कौस्तुभ बॉलिंग पार्कवरती आहे. पहिल्या बॉलवरती एक चौकार आला, त्यानंतर मात्र स्ट्राईक रोटेट झाली, सिंगल पाहायला मिळाली. धावफलकावरती आपण जाणार आहोत. 13 धावा स्कोर कार्ड मध्ये आहेत. पहा व्यासपीठावरती देखील फार मोठ्या प्रमाणात मान्यवरांची मांदियाळी तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते. मोठ्या प्रमाणात खरं तर इथे गेस्ट उपस्थित आहेत. सर्वांचं स्वागत आपण या ठिकाणी केले.
याबरोबर अक्रॉस द बॅट खेळलाय, व्यवस्थितरित्या चेंडू बॅटवरती आला नाही, तिथे मात्र एक सिंगल जी पाहायला मिळते. छोटासा बदलाव जो होणार आहे. धावफलकावरती आपण जाऊया. 14 धावा ह्या धावफलकामध्ये आहेत. चांगल्या पद्धतीची रणनीती तुम्ही पाहताय इथे दी ग्रेट मराठा पेन टीम कडनं तुम्हाला पाहायला मिळाली. सुरुवातीला पहा, खरं तर फर्स्ट इनिंग मध्ये आपण पाहिलं धावा जेमतेम बनवल्या होत्या, 52 होत्या. 53 धाव्यांचं टार्गेट होतं. असं वाटलं होतं कदाचित सोलापूर टीम सहजरित्या ह्या टार्गेट पर्यंत पोहोचेल, पण ज्या पद्धतीने गोलंदाजी पाहायला मिळालेला इथे रमाकांत एकाच ओव्हरमध्ये इथे मात्र मोमेंटम शिफ्ट केला, यू टर्न ह्या मॅचला दिला रमाकांतच्या माध्यमातून. 3 विकेट एका ओव्हरमध्ये. पहा पुढे एकदा डिरेक्ट हिटचा प्रयत्न इथे मात्र फसला गेलाय. एक सिंगल पाहायला भेटते. धावफलकामध्ये देखील आपण पाहतो एका धावेने छोटासा बदलाव जो तुम्हाला पाहायला भेटेल. 15 धावा ह्या स्कोर कार्ड मध्ये आल्यात. 22च्या माध्यमातून खरं तर ही धाव भेटते आणि धावांसाठी प्रचंड मोठी धावा आहे. इथे आपण पाहतो एकेका डॉट बॉलला एकेका धावेला इथे सोन्याची किंमत असेल. 24 कॅरेट सोन्याची किंमत इथे मात्र आता एका रनला येणार, एका बॉलला येणार, एका डॉट बॉलला येणार आहे, एका विकेटला येणार आहे, कारण ही मॅच तितकी महत्वपूर्ण आहे. पुढे एकदा जाऊया बॉलरकडे. षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहतोय कौस्तुभ उजव्या हाताने तयार. त्याबरोबर अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र फसलाय. बॉल मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन बसलाय. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी, निर्धाव चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये असेल. बॉलरचं खरं तर कौतुक करावं लागेल. जबरदस्त बॉलिंग तुम्हाला पाहायला मिळते. प्रत्येक बॉलर इथे मात्र प्रभावित करतोय. प्रत्येक बॉलर मध्ये ती क्वालिटी आहे, ती क्षमता आहे. आणि तुम्ही पहा इथे मात्र एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी इथे मात्र दी ग्रेट मराठा पेन टीम कडनं तुम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळते. स्ट्राईक एंड वरती पहा पुढे एकदा बॅट्समन मैदानावरती या ठिकाणी तयार असेल. प्रथमेश बॅकवर्ड पॉइंटला हा बॉल गॅपमध्ये प्रचंड मोठी तरी तिथे मात्र आउटफील्ड वेगवान चेंडू पोहोचतोय सीमारेषा पार. 4 धावा. नमो चषकाचा एक बहारदार सुंदर चौकार, 4 रन. बऱ्याच वेळानंतर खरं तर आलेला हा चौकार तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्क्रीनवरती देखील तुम्ही पाहू शकता की बॅकफुटवरती जात शेवटच्या क्षणी बॅटचा फ्लो ओपन केला, तिथे मात्र थोडीशी दिशा भेटली आणि पहा गॅप भरपूर मोठा होता आणि एक सुंदर चौकार तुम्हाला मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. धावफलक पुढे पोहोचते चौकाराच्या मदतीनं. षटक क्रमांक 3 मैदानावरती मात्र संपले गेले. ह्या षटकामध्ये जर आपण पाहिलं एकूण धावा आल्या 11 आणि कोणतीही विकेट खरं तर ह्या ओव्हरमध्ये ह्या षटकामध्ये तुम्हाला मात्र पाहायला मिळेल. शेवटचे 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये अजूनही 34 धाव्यांची गरज. प्रत्येक बॉलवरती 2 धावा येणं, 2 रन्स येणं येथे गरजेचं आहे. ज्ञानेश्वरी 11 टीम ह्या टीमसाठी विजयासाठी आपण पाहतोय 18 बॉलमध्ये 34 बनवायच्यात. खरं तर फार मोठा संघर्ष आहे आणि तुम्ही पाहता दोन्ही टीम्सकडे ती क्वालिटी आहे. मॅच अजून ऑन आहे. शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच रंगली जाणार यात मात्र शंका नाहीये. षटक क्रमांक 4 कडे आपण जाणार आहोत. पुढे एकदा बॉलिंग मार्क वरती तुम्हाला पाहायला भेटेल रमाकांत बॉलिंग मार्क वरती आहे. या अगोदर आपण पाहिलं रमाकांतने फक्त 1 धाव खर्च केली आणि विकेट मिळवल्या 3. ह्या मॅचला खरं तर युटर्न देणारा हा बॉलर आहे. पाहूया कशा पद्धतीची कामगिरी करी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये मात्र जी पाहायला मिळेल. बॉलर रमाकांत लेफ्ट हँड बॉलर. वाह काय चेंडू केलाय. अगदी 24 कॅरेट सोन्याची किंमत ह्या बॉलला आहे. जबरदस्त बॉलिंग, जबरदस्त मुवमेंट तुम्हाला पाहायला मिळेल. डॉट बॉल येतोय, कॅल्क्युलेशन बिघडते, बदलते. शेवटचे 17 बॉल आणि विजयासाठी अजूनही 34 धाव्यांची गरज. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं खरं तर सोलापूर टीम अगदी सुसाट सुटली होती आणि त्यानंतर खरं तर रमाकांतच्या माध्यमातून अक्षरशः ह्या टीमला थांबवलं. धावफलकाला स्पीड ब्रेकर लावलाय, कात्री लावली. पुन्हा एकदा छेडछाड करण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉल पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. शेवटचे 16 बॉल बाकी आहेत आणि विजयासाठी अजूनही 34 धाव्यांची गरज. रमाकांतच्या माध्यमातून पुन्हा एकदा मोमेंटम बनवला जातोय. मॅच मध्ये पकड निर्माण केली जाते. ह्या मॅचच्या माध्यमातून, ह्या षटकाच्या माध्यमातून एक प्लॅटफॉर्म बनवला जातोय रमाकांतच्या बॉलिंगच्या माध्यमातून. जबरदस्त बॉलिंग. पुन्हा एकदा रमाकांत तयार असेल. पुन्हा एकदा हा बॉल खेळलाय. तिथे मात्र फिल्डर डीप लॉंग ऑन मध्ये एक सिंगल मैदानावरती येते. दुसऱ्या धाब्याचा देखील प्रयत्न केला गेलाय. धावफलकामध्ये आपण पाहतोय छोटासा बदलाव तुम्हाला या ठिकाणी मात्र पाहायला भेटेल. स्कोर कार्डवरती आपण जाणार आहोत. 20 धावा इथे मात्र धावफलकामध्ये आल्यात. शेवटचे आपण पाहतोय बॉल शिल्लक आहेत अजूनही 15 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजून 33 धाव्यांची गरज. 15 चेंडू आणि 33. मॅच अजून संपलेली नाहीये कारण दोन्ही बॅट्समन तुम्ही पाहताय इथे मात्र चांगल्या पद्धतीने कामगिरी करतायत. एका बाजूला तुम्ही पहा प्रथमेश
अगदी सलामीसाठी आला होता, अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे, एक चांगली कामगिरी करतोय. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नवीन आलेला फलंदाज संतोष मैदानावरती तुम्हाला कामगिरी करताना पाहायला भेटेल. आणि पहा, खरं तर दोन्ही बॅट्समनकडे ती क्षमता आहे, क्वालिटी आहे. इथे मात्र ती दाखवावी लागेल, शेवटच्या बॉलपर्यंत लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. संघर्ष करणं इथे खरं तर गरजेचं असेल. याबरोबर आखून टप्प्याचा बॉल त्याला पाठवलाय सीमारेषा पार, चेंडू पोहोचतोय आउट ऑफ द पार्क. 6 रन, षटकार, 6 धावा. प्रथमेश राठोडच्या बॅटमधनं आपण पाहतोय हा जबरदस्त स्ट्रोक इथे पुन्हा एकदा मोमेंटम शिफ्ट करतोय. धावफलक पुढे पोहोचले, स्कोरबोर्ड वरती धावा आहेत 26. शेवटचे बॉल शिल्लक आहेत अगदी 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये विजयासाठी अजूनही 27 धावांची गरज. 14 चेंडू 27. पाहूया कशा पद्धतीने कामगिरी मैदानावरती मात्र केली जाईल. प्रथमेश राठोड तुम्ही पाहताय सलामीला आला होता, अजूनपर्यंत थोडासा शांत पाहायला मिळत होता, पण इथे आता गिअर चेंज केलाय. इथे आता पुन्हा एकदा ट्रॅक बनवलाय. इथे आपण पाहतोय षटकाराच्या माध्यमातून, मॅक्झिमम स्ट्रोकच्या माध्यमातून पुन्हा एकदा ज्ञानेश्वरी 11 ह्या टीमला तो मॅच मध्ये घेऊन येतोय. 14 बॉल 27 ची गरज. बॉलर तयार असेल रमाकांत. फुलॉत लेनचा बॉल त्याला हलक्या हाताने फक्त ढकलून दिले. दूरवरनं मात्र फिल्डर चेंडूला फील्ड करेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी वेगवान आहे, फेकी वेगवान आहे. आणि याबरोबर आपण पाहतोय पुढे एकदा धावफलक पुढे पोहोचतोय. छोटासा बदलाव स्कोर कार्ड मध्ये होणार आहे. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 13 आणि 13 बॉल मध्ये अजूनही जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. पहा, खरं तर 1-2 मोठे बिग हिट ह्या मॅचचं पूर्ण एकदा मोमेंटम चेंज करणारे असतील. एखाद्यातून विकेट आल्या, 4-5 डॉट बॉल जर आले तर त्यानंतर पुन्हा एकदा ह्या मॅच मध्ये मात्र परिवर्तन होणार आहे. त्यासाठी खरं तर कामगिरी करणं गरजेचं आहे. इथे संघर्ष तुम्ही पाहता दोन्ही टीम्सच्या माध्यमातून. तालुका स्तरीय क्रिकेट तुम्ही या ठिकाणी पाहताय. पुढे एकदा सरळ बॅटनं हा बॉल खेळलाय, ड्राईव्ह केलाय. फिल्डर तिथे चेंडूला फील्ड करेल. लॉंग ऑफचा थोडा वेळ फंबल झाला, त्यानंतर मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी इथे थोडीशी उशिरा. 2 धावा येतात. स्कोर कार्ड पुन्हा एकदा पुढे पोहोचतोय. छोटासा बदलाव, 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण जाणार आहोत. ज्ञानेश्वरी 11 संघाच्या स्कोर कार्ड वरती धावा आहेत 29. शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये 24 धावांची गरज. 12 चेंडू आणि 24 ची गरज. चला, वेळ घेऊ नका, वेळ वाचवा, थोडस स्पीडअप करा. बारा बॉल शेवटचे बाकी आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आपण पाहतोय ज्ञानेश्वरी 11 टीम समोर टार्गेट असेल 12 बॉल मध्ये 24 ची गरज. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय ओमकार, एक अतिरिक्त बॉलर मात्र बॉलिंग मार्क वरती तुम्हाला पाहायला मिळाला. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील ओमकारच्या माध्यमातून एक चांगला परफॉर्मन्स बॉलिंग मध्ये पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गरज असेल त्या परफॉर्मन्सची. 12 बॉल 24 ची गरज. प्रथमेश राठोड ऑन स्ट्राइक. अकोटप्याचा बॉल त्याला मात्र अक्रॉस द बॅट खेळले, व्यवस्थितरित्या बॅटवरती आला नाही. सिंगल पाहायला मिळाली. धावफलक एका धावेने पुढे पोहोचतंय. कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा बदललंय, थोडंसं बिघडलंय. शेवटचे 11 बॉल शिल्लक आहेत आणि 11 बॉल मध्ये अजूनही 23 धावेंची गरज. अकरा बॉल बाकी आहेत. 11 बॉल मध्ये 23. दी ग्रेट मराठा पेन आणि दुसऱ्या बाजूला ज्ञानेश्वरी 11. तालुका स्तरीय क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय 2 संघांमध्ये. फुलॉत लेनचा बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये. फिल्डर तिथे पहा, चेंडूला नक्कीच फील्ड करण्याचा प्रयत्न. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे फेकी थोडीशी उशिरा येते.
पहा व्हॉट्सअपच्या जमान्यामध्ये जर टेलिग्रामने मेसेज केला ना तर तो लेट येईल आणि हा थ्रो देखील थोडासा लेट पाहायला मिळाला. धावफलक पुन्हा एकदा पुढे पोहोचतोय. छोटासा बदलाव तुम्हाला पाहायला मिळेल. स्कोर कार्डवरती आपण जाणार आहोत. 31 धावा ह्या धावफलकामध्ये आहेत. शेवटचे 10 बॉल 21 धावांची गरज. मॅच अजून ऑन आहे. शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच रंगली जाणार. पैसा वसूल मॅच तुम्हाला पाहायला मिळते. 10 चेंडूमध्ये ज्ञानेश्वरी 11 संघाला 21 ची गरज. ओमकार फुलत लेनचा बॉल त्याला पुढे एकदा लॉंग द कार्पेट खेळलाय. डीप लॉंगॉन मध्ये पोहोचेल. एक सिंगल येते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथे कोणताही पाहायला मिळणार नाही. छोटासा बदलाव पुढे एकदा आपण पाहतोय. 33 धावा धावफलकामध्ये आल्यात. शेवटची आपण पाहतोय अजूनही 9 बॉल शिल्लक आहेत आणि 9 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 20 धाब्यांची गरज. पण सिंगल डबल आता कामगिरी चालणार नाही. इथे आता गेअर चेंज करावा लागेल. सामना जिंकायचा असेल तर केवळ सिक्सर आणि इथे फोरचा वापर करावा लागेल. केवळ षटकार चौकारांचा वापर इथे मैदाना शॉटमध्ये करावा लागेल. अब ना चलेगा कोई इक्का और दुक्का, सिर्फ खेळना पडेगा चौका या छक्का. कारण सिंगल डबलला कामगिरी चालणार नाही. मोठे बिग हिट करावे लागतील. बॉलर तयार असेल ओमकार. रिव्हर्सचा प्रयत्न. बॅटवरती बॉल येत नाहीये. इथे आपण पाहतोय पंचांकडे प्रश्न आहेत पण पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. आणि याबरोबर टीव्ही अंपायरची मदत. रिव्ह्यू घेतलाय. पाहूया टीव्ही अंपायरची मदत मात्र घेतली जाणार आहे. काय डिसिजन येईल याकडे देखील सर्वांचं लक्ष असेल. तिसऱ्या पंतांची मदत आपण पाहतोय या ठिकाणी मात्र घेतली जाणार आहे. अगदी बॉर्न क्रेझीचं एक भव्य दिव्य नियोजन ही स्पर्धा आपण पाहतोय. अगदी 13वं सीझन या ठिकाणी तुम्हाला जे पाहायला मिळते. आणि पाहूया खरं तर कशा पद्धतीनं ह्या बॉलवरती मात्र डिसिजन दिला जाईल याकडे देखील सर्वांचं लक्ष असेल. अगदी 1983 मध्ये आपण पाहिलं बॉर्न क्रेझीची स्थापना केली गेली आणि त्यानंतर अगदी क्रीडा क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये देखील एक चांगल्या पद्धतीचं योगदान बॉर्न क्रेझीचं तुम्हाला पाहायला मिळालं. फेअर डिलिव्हरी एक चांगला बॉल तुम्हाला पाहायला भेटतोय. आणि याबरोबर पुन्हा एकदा मॅचचं कॅल्क्युलेशन इथे मात्र बिघडलंय बदललंय. शेवटचे बॉल शिल्लक आहेत. 8 बॉल आणि 20 धाव्यांची गरज. हे 3 बॉल खरं तर महत्वपूर्ण असतील. ह्या 3 बॉलवरती 3 बिग हिट येणं हे फार गरजेचं आहे. शेवटच्या षटकासाठी किती कमी धावा ठेवल्या जाणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष असेल. पुन्हा एकदा कोणतीही छेडछाड करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय जो पाहायला मिळणार नाही. पुन्हा एकदा डॉट बॉल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. शेवटचे 7 बॉल शिल्लक आहेत आणि 7 चेंडूमध्ये 20 धाब्यांची गरज. 7 बॉलमध्ये 20. इथे आपण पाहतोय ज्ञानेश्वरी 11 हा संघ मात्र आता अडचणीमध्ये आहे. हा संघ मात्र आपण पाहतोय इथे मात्र खिंडीमध्ये गाठलाय असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. 7 बॉल आणि 20 धाब्यांची गरज. ओमकार तयार. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थितरित्या पुन्हा एकदा बॅटवरती हा बॉल आला नाहीये. एक सिंगल येते. धावफलक एका धावेने पुन्हा एकदा पुढे पोहोचताय. छोटासा बदलाव होणार आहे. षटक संपले. 5व्या नंबरचं धावफलकावरती धावा आल्यात 34 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. शेवटचे 6 बॉल आणि 19 धाव्यांची गरज. आखरी 6 गेंदे और 19 रनों की जरूरत. क्या होगा, क्या होने वाला है, आने वाला समय यहाँ पे सब कुछ पता की जाएगा. 6 चेंडूमध्ये 19. काळजाचा ठोका चुकवणारा पैसा वसूल सामना तुम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळतोय. द ग्रेट मराठा पेन. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय ज्ञानेश्वरी 11. ह्या 2 टीम्स मध्ये हा संघर्ष तालुकास्तरीय क्रिकेट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं. 2 तालुके एकमेकांसमोर आहेत. दर्जेदार क्रिकेट व्यावसायिक क्रिकेट काय असतं. जबरदस्त कामगिरी तुम्हाला पाहायला मिळते. 2 समान ताकदीचे प्रतिस्पर्धी ज्या वेळेस एकमेकांसमोर येतात ना सहा चेंडू आणि 19 धाव्यांची गरज. शेवटच्या षटकासाठी आपण पाहतोय एक्स्ट्रा बॉलर तुम्हाला पाहायला भेटेल प्रसाद पाटील आपण पाहतोय. शेवटच्या षटकासाठी या ठिकाणी मात्र असणार आहे. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये 19 ची गरज. कोण जिंकणार हा प्रश्न अजूनही क्रीडा रसिकांना पडलेला एक मोठं खोडं असेल. जाऊया मॅच कडे. 6 चेंडू 19 ची गरज. प्रसाद तयार.
सरळ बॅटना बॉल खेळलाय. लॉंगॉनचा फिल्डर मात्र चेंडूला फील्ड करायला एक सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, वेगवान फेकी आणि याबरोबर 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावफलक पुढे पोहोचले. छोटासा बदलाव, 36 धावा धावफलकामध्ये आल्यात. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत आणि 5 बॉलमध्ये अजूनही 17 धावेंची गरज. 5 मध्ये 17. मॅच ऑन आहे. एखादे 2 बिग हिट आले पुढे एकदा मॅच मध्ये ज्ञानेश्वर 11 ही टीम येईल, पण यानंतर एखादे 2 डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळाले तर दी ग्रेट मराठा पेन हा संघ या मॅच मध्ये पकड मिळवेल. मिड विकेट मध्ये हा बॉल, रिक्स मात्र कोणतीही या ठिकाणी मात्र पाहायला मिळत नाहीये. स्वतःवरती जबाबदारी घेतली आहे आणि ती पूर्ण करावी लागेल. जबाबदारी ही फार मोठी गोष्ट आहे आणि आपण पाहतोय खरं तर प्रथमेश राठोडने ती जबाबदारी स्वीकारली आहे. 4 बॉल शिल्लक आहेत. 4 बॉल मध्ये आपण पाहतोय अजूनही 17 धावेंची गरज. मंजिलें उन्हें नहीं मिलती जिनके ख्वाब बड़े होते हैं. मंजिलें उन्हें नहीं मिलती जिनके ख्वाब बड़े होते हैं, बल्कि मंजिलें उन्हें मिलती है जो जिद पे अड़े होते हैं. जिद्द तुम्ही प्रथमेश राठोडची पाहताय. स्वतःवरती जबाबदारी घेतली आहे. कोणती रन पाहायला मिळाले नाही. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी 17 धावेंची गरज. ओमकार तयार. प्रसाद तुम्ही पाहता या ठिकाणी प्रथमेश याबरोबर पहा बॉल उडवलाय. तिथे मात्र विकेट कीपर बॉल खाली. प्रथमेश राठोड, देयर इज अ मॅन. विकेटचं पतन आपण पाहतोय. विकेट नंबर 5 आणि ह्या मॅच मध्ये आपण पाहतोय खरं तर पकड बनवली आहे दी ग्रेट मराठा पेण संघानं. शेवटचे पहा 3 बॉल इथे मात्र शिल्लक आहेत आणि या 3 बॉल मध्ये आपण पाहतोय 17 धावेंची गरज. मॅच अजूनही ऑन आहे. 3 बॉल मध्ये 3 विकेट येणं खरं तर गरजेचं आहे. सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही पाहिलं रणजित फराटेनं एकाच ओव्हरमध्ये लागोपाठचे 5 षटकार खेळले. लागोपाठचे 5 षटकार तुम्ही एकाच ओव्हरमध्ये पाहिले. आता 3 बॉल मध्ये 3 बिग हिट, 3 मॅक्झिमम षटकार येणं इथे ज्ञानेश्वर 11 टीम साठी खरं तर गरजेचे आहेत. एक डॉट बॉल इथे मात्र द ग्रेट मराठा पेन संघाला ह्या मॅच मध्ये घेऊन येणारा असेल. दोन्ही संघाकडे मॅच आहे. हा बॉल खरं तर महत्वपूर्ण असेल. ह्या बॉलवरती मात्र दोन्ही टीमचं भविष्य ठरलेलं आहे. काय होणार. 3 बॉल मध्ये 17ची गरज. काळजाचा ठोका चुकतोय. प्रेक्षकांच्या उत्कंठा वाढतायत. काळजाचा ठोका चुकला जातोय आणि आपण पाहतोय उत्कंठा शिगेला पोहोचल्या गेल्यात. 3 मध्ये 17ची गरज. वेळ वाचवा, वेळ वाचवा. पुढे एकदा हा बॉल खेळला आहे. तिथे मात्र फिल्डर बॉल खाली येईल आणि याबरोबर विकेटचं पतन. फलंदाज बाद आणि ह्या मॅच मध्ये आपण पाहतोय खरं तर मजबूत स्थितीमध्ये आलाय दी ग्रेट मराठा पेण संघ. शेवटचे 2 बॉल आणि 17ची गरज. 6व्या विकेटचं पतन आपण पाहतोय. शेवटचे 2 बॉल 17ची गरज. दी ग्रेट मराठा पेन संघ इथे आपण पाहतोय ह्या मॅच मध्ये चांगली पकड, मजबूत पकड आहे. शेवटचे 2 बॉल, पण शेवटचा बॉल जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत खरं तर इथे डिक्लेअर करणं हे देखील तितकंच कठीण असेल. 2 बॉल मध्ये 17ची गरज. प्रसादचं खरं तर कौतुक करावं लागेल. शेवटच्या क्षणी पहा एक चांगला परफॉर्मन्स बॉलिंगच्या माध्यमातून. विशेषतः इथे आपण पाहतोय रमाकांतनं केलेली बॉलिंग, त्यानंतर आपण पाहतोय कौस्तुभने केलेली बॉलिंग. अतिशय जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. रमाकांतची 2 षटकं ह्या मॅच मध्ये युटर्न देणारी ठरली आणि पहा शेवटचे 2 बॉल आणि 17ची गरज. पुढे एकदा हा बॉल खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. डॉट बॉल येतोय. 1 बॉल आणि 17ची गरज. एक मध्ये 17 आणि याबरोबर मॅच संपली आहे. ह्या मॅच मध्ये द ग्रेट मराठा पेण संघानं इथे मात्र विजय मिळवलाय. जबरदस्त मॅच पाहायला मिळाली. पैसा वसूल मॅच पाहायला मिळाली. दोन्ही टीमचं स्वागत. चला यानंतर बोथ ऑफ टीम्स ताबडतोब आपण मैदानाचा ताबा घ्या.
आणि कशा पद्धतीनं ही मॅच देखील पाहायला मिळेल. विशेषतः तुम्ही पहा ह्या मॅच मध्ये अगदी ज्या पद्धतीनं खरं तर रमाकांतची बॉलिंग तुम्हाला पाहायला मिळाली. 2 षटकं रमाकांतच्या माध्यमातून पाहायला मिळाली. विशेषतः दुसरं षटक आपण पाहिलं, फक्त 1 धाव खर्च केली, 3 विकेट मिळवल्या आणि त्यानंतर ह्या मॅच मध्ये खरं तर यू टर्न मिळाला मॅचला आणि दी ग्रेट मराठा पेन संघ ह्या मॅच मध्ये आपण पाहतोय विजयाचं बिगुल वाजवतोय. मॅच खिशामध्ये घातली. मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे देखील आपण जाणार आहोत आणि जशी मॅच सुरू होईल त्यानंतर पुन्हा एकदा आवाज ऐकायला भेटेल. मावळ तालुक्यातील एक गोड आणि सुंदर आवाज, अगदी आमचे सहकारी मित्र सुमित सोनवणे सर, राजेंद्रजी बाबर यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देणार आहोत. आणि ह्या मॅच मध्ये आपण पाहतोय की मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देतोय. बॅटिंग मध्ये 16 रन्स आणि बॉलिंग मध्ये आपण पाहतोय अगदी 1 ओव्हर आणि 2 विकेट्स आणि फक्त 2 धावा. अगदी शेवटच्या क्षणी आपण पाहतो 6 बॉल 17 च्या स्थितीमध्ये अगदी प्रसादने बॉलिंग केली आणि ठरतोय पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच प्रसाद. जोरदार ट्रॅन आपण स्वागत करूया. 16 रन्स आणि 2 विकेट्स घेणारा प्रसाद ठरतोय ह्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी.